गुंड रमेश म्हात्रे पोलिसांना शरण। मुंबई हायकोर्टानं जामीन रद्द करत आत्मसमर्पण करण्याची बजावली होती नोटीस। सोनम वांगचुक यांच्या पत्नीची दिल्ली हायकोर्टात याचिका। सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात नेण्याची मागणी, तर उपचारांना सहकार्य करा, दिल्ली हायकोर्टाचे आदेश। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज मुंबईत आंदोलन। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित राहणार, राज ठाकरेही सहभागी होण्याची शक्यता। नीट परीक्षेतील गुणपत्रिकेच्या गोंधळाविरोधात पालक हायकोर्टात घेणार धाव। पुण्यातील विद्यार्थी आर्यन चव्हाणचे वडील कोर्टात जाणार असल्याची एबीपी माझाला माहिती। याचिकेत एनटीएला पक्षकार करणार। शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी नॉट रिचेबल। पुणे पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना। खलील शेख आत्महत्या प्रकरणी धंगेकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल। आषाढी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंढरपुरात पाहणी दौरा। शिंदेंकडून वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्यांचं वाटप, तर चंद्रभागेतून होडीच्या सहाय्यानं शिंदेंची पाहणी। जपान ओपन बॅडमिंटनमध्ये भारताच्या पीव्ही सिंधूनं घडवला नवा इतिहास। जपानच्या यामागुचीचा पराभव करत सिंधूनं जिंकली स्पर्धा। जपान ओपन जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।